हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे ज्वारीचे धिरडे. तर सकाळचा आपला हेल्दी नाश्ता होऊ शकतो. अतिशय पौष्टिक हे धिरडे होतात. तर आजच्या धिरड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. इथे मी घेतलेले आहे एक वाटी, छोटी वाटी आहे, छोटी वाटी भरून इथे घेतलेले आहे पोहे. तर हे कांदा पोह्याला आपण वापरतो ते पोहे आहेत. आणि इथे 1 कप घेतलेला आहे ज्वारीचं पीठ. इथे मी हातात बसेल एवढे जुडे पाने हे पालकचे घेतलेले आहेत कापून. थोडीशी इथे कोथिंबीर आहे. एक मी इथे गाजर घेतलेला आहे बारीक किसून. 1 टीस्पून इथे घेतलेलं आहे जिरं. 8-10 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ही हिरवी मिरची आहे. थोडीशी मी लाल मिरची पण पावडर वापरणार आहे आणि हळद, हिंग आणि मीठ आपण इथे मिक्स करताना वापरणार आहे. तर चला बघूया. सर्वात आधी आपल्याला हे थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आपल्याला काढून घ्यायचे. ते धुतलेले नाहीये, साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. इथे आपल्याला ह्या 4 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. आणि हे बिना पाण्याचं मला इथे वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं व्यवस्थित पोहे आपण बारीक करून घेतलेले आहेत. हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. इथे आपलं पीठ घालून घेतलंय. पालक भाजी, गाजर आणि कोथिंबीर पण इथे मी टाकून घेतलेली आहे. इथे आपण अर्धा टीस्पून घालणार आहे हळद. 2 चिमटे इथे हिंग घालतोय. चवीपुरतं घालणार आहे मीठ. थोडीशी घालणार आहे लाल तिखट, अर्धा टीस्पून. हे छान मिक्स करून घ्यायचंय. इथे व्यवस्थित मसाले आणि मीठ वगैरे मिक्स झालेलं आहे. इथे आपण आता घालणार आहोत पाणी. आपण ह्याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तिथे दाखवणार आहे. पाणी आपलं काही इथे मेजरमेंट नाहीये, कारण प्रत्येकाचं माप वेगवेगळं असणार आहे. तर आपली कन्सिस्टन्सी ती महत्वाची आहे. पोटभर आपण हा नाश्ता करू शकतो असे हे धिरडे होतात. अतिशय पौष्टिक, पचायलाही हलके. तर हे बघा, इथे आपलं व्यवस्थित पीठ हे भिजवून झालेलं आहे. तर आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. पालेभाजी याच्यामध्ये मी जाडसर कापलेले आहेत. तुम्ही बारीकही कापून घेऊ शकता. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही कट करून ह्याच्यामध्ये टाका. गाजर फक्त किसलेला आहे, बाकी पालेभाजी जाड बारीक तुम्ही कापू शकता. इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. इथे थोडंसं लावून घेणार आहे तेल. इथे पॅन छान गरम झालेला आहे. इथे आपण आता धिरडे टाकून घेणार आहे. थोडंसं चमच्याने फक्त पसरवायचं आहे. त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेणार आहे. अगदी 2-3 सेकंद. झाकण ठेवल्यामुळे आपलं पटकन वरचं पाणी सुकलं जातं आणि धिरडं आपलं लगेच तयार होतं. आणि झाकण नाही ठेवलं तर थोडा वेळ लागतो. याच्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेणार आहे आणि ह्याला आपण आता उलट करून घेऊ. हे बघा, अगदी जाळीदार आपले ज्वारीचे हे धिरडे तयार होतात. परत थोडा वेळ झाकण ठेवून इथे आपलं धिरडं पटकन तयार होणार आहे. इथे बघा, व्यवस्थित आपले धिरडे मस्त छान भाजले गेलेले आहेत. असे सर्व धिरडे मी इथे तयार करून घेणार. आपले ज्वारीचे पौष्टिक धिरडे इथे तयार केलेले आहेत. आपण नाश्त्यासाठी अगदी रेडी आहेत. इथे आपण बनवलेला आहे मस्त मसाला ताक, जे अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे. आणि इथे आपण बनवलेली आहे ही आपली हेल्दी चटणी, ज्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन आहेत. तर रोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची ही तुम्हाला धिरड्यांची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.